नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. राज्यात आरोग्याच्या संदर्भात नवीन कायदा येण्याची शक्यता आहे, कारण मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती बैठक सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पाणी पुरवठा मंत्री देखील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक खरं तर पार पडणार आहे. याशिवाय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय देखील होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून. सूरज, आपण पाहतोय आरोग्य संदर्भात आता राज्यामध्ये नवीन कायदा येऊ शकतो. नेमका हा काय कायदा असू शकतो, या संदर्भात काही माहिती मिळतेय का? नक्कीच सजल, आता थोड्या वेळापूर्वी ही जी बैठक आहे ती मंत्रालयात सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झालेली आहे. राज्यात जी आरोग्य व्यवस्था आहे त्या संदर्भात एक नवा काहीतरी ठोस कायदा येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यासाठी ही बैठक आहे. आणि जो आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक होणार आहे त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या नव्या कायद्यावरती चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. तो कायदा मात्र नेमका काय असणार आहे, आरोग्य सेवेमध्ये किंवा आरोग्य अर्थ ह्याच्यामध्ये काय नेमकं असणार आहे ते जरी अद्याप समजलं नसलं तरी देखील जो कायदा येणार आहे तो आरोग्याच्या संदर्भात असणार आहे आणि येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यावरती चर्चा होऊन निर्णय होणार आहे. तेजल, निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सूरज. तर राज्यात आरोग्यासंदर्भात नवीन कायदा लवकरच लागू होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने बैठक सुद्धा सुरू असल्याची माहिती सध्या तरी मिळते. सध्या आपण बघतोय महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पार पडली. मात्र महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा वाद पेटलेला आहे, कारण शिवराज याने आता पंचांना खरं तर गोळ्या घातल्या पाहिजे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हे विधान केलेलं आहे. माझ्यासोबतही वादग्रस्त निर्णय झालेला होता असं चंद्रहार यांचं म्हणणं आहे. मी तेव्हा आत्महत्येच्या विचारात होतो असंही चंद्रहार म्हणालेले आहेत. मोठी बातमी, पंचांना थेट गोळ्या घालायला हव्या असं चंद्रहार यांचं म्हणणं आहे. सोलापूर गैरहजर शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हाच प्रकार 2009 साली माझ्याबरोबर बाबतीतही घडलेला होता. त्यावेळी 2009 साली मी आत्महत्येचा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाला आणि आपण आता ही कुणापाशी मागण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो. पण आज शिवराजने असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. तर चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणालेत आपण पाहिलं. मात्र कारवाई एकतर्फी आहे, पंचांवरही कारवाई व्हायला हवी. शिवराज राक्षेची आक्रमक भूमिका बघायला मिळते. मला रिप्लाय व्हिडिओ दाखवला गेलेला नाहीये. अपील केल्यावर पंचांनी शिवीगाळ केलेली आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलं. शिवराज राक्षेने आक्रमक भूमिका एकंदरीत घेतली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या बरोबर आहेत. काल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. राक्षे साहेब, काल तुमच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, काय तुमची प्रतिक्रिया? प्रतिक्रिया आता त्यांनी कारवाई केलेली. पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला आणि नंतर तुम्ही चूक दाखवताय. मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला पण त्या पंचांचा त्रास नाही झाला पाहिजे. ओके, धन्यवाद. आपल्या बरोबर होते पैलवान शिवराज राक्षे यांनी सांगितले की जसे माझ्यावर कारवाई केलेली आहे तशीच कारवाई या पंचांवर व्हायला पाहिजे, की येणारी जी पिढी आहे पैलवानकीमध्ये त्यांच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे अशी भावना आता पैलवान शिवराज राक्षे यांनी व्यक्त केली आहे. साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहिल्यानगर. तर दोन्ही बाजूचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर दोघांचीही कारवाईची मागणी बघायला मिळते आहे. मात्र कुस्तीच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारे मारहाण योग्यच नाही आहे या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवानांना सुनावलंय. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक आहे असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय. काल अजित पवार यांच्या समोरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये वाद झालेला होता आणि त्यानंतर आता अजित पवार यांची ही भूमिका महत्त्वाची ठरते. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर.
आणि यानंतर पुढे उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनांचा आढावा वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. कर्नाटक सरकारनं सन्मानानं मरण्याचा अधिकार लागू केलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कर्नाटक सरकार अंमलबजावणी करणार आहे. ज्यांना बरं होण्याची आशा नाही किंवा ज्यांच्यावर जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे अशा रुग्णांना हा अधिकार आहे. हा कायदा लागू करणारं कर्नाटक देशातलं पहिलंच राज्य आहे. एमपीएससीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक केली. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासातून समोर आलं. मुंबईमधल्या रेल्वे सेवेसाठी आज अभिमानास्पद दिवस आहे, कारण मुंबईच्या लोकल सेवेला आज 100 वर्ष पूर्ण झाले. 3 फेब्रुवारी 1925 रोजी पहिली उपनगरीय लोकल धावली आणि ही 4 डब्याची लोकल व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती. एसटी आता लवकरच प्रीमियम बस सेवा सुरू करेल. कर्नाटकद्वारे एरावत, अंबारी, राजहंस या प्रीमियम बस चालवल्या जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरं तर या बसची पाहणी केली. सुरक्षित आणि वेळेवर ही सेवा प्रीमियम बसची खासियत आहे. अमरावतीवरून सुटणारी बडनेरा नाशिक मेमू रेल्वे उद्या धावणार नाही आहे. गीतांजली एक्सप्रेस देखील 2 तास उशिरा धावणार आहे. भुसावळ रेल्वे मंडळात पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमॉडेलिंगसाठी विशेष प्री नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जातोय. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द देखील करण्यात आलेल्या आहेत. राज्यातले जवळपास अर्धा लाख म्हणजे 50,000हून जास्त शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे शिक्षण खात्यानं निधीसाठी प्रस्तावच पाठवलेला नाही अशी माहिती समोर येते आहे. वर्षाच्या सुरुवातीला घर विक्रीला समाधानकारक सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये 12,249 घरांची विक्री झाली आहे. यातून सरकारला 994 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील 13 वर्षातील जानेवारीमधील घर विक्रीचा हा उच्चांक आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये घर विक्रीतून 730 कोटींचा महसूल हा मिळाला होता. पुण्यात बेशिस्त नागरिकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. सार्वजनिक ठिकाणं अस्वच्छता करणाऱ्या 7,000 नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली. 60 लाखांचा दंड वसूल केला. पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वात जास्त 9 लाखांचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे. दुसरीकडे राज्यात विकास कामांची कोट्यवधींची बिलं थकली आहेत. त्यामुळे 4 लाख कंत्राटदारांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. विविध विभागातील 4 जुलै 2024 पासून तब्बल 89,000 कोटी रुपये बिलांपोटी थकले. कंत्राटदार संघटनांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंदाचा इशारा दिला. बीएमसीद्वारे मुंबईमध्ये 2,400 मिमी व्यासाची नवीन पाण्याची पाईपलाईन सुरू केली जाणार आहे. या कामासाठी मुंबईमधील विविध भागांमध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद असेल. 5 आणि 6 फेब्रुवारीला भांडूप, कुर्ला, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व आणि दादरच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्या 158 वर गेली आहे. पुण्यात रविवारी 3 नवीन रुग्ण आढळले तर सध्या 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. यंदाचा उन्हाळा लवकर सुरू झालेला आहे. कमाल तापमानाचा पारा आतापासून 35 अंश ओलांडतोय अशी नोंद आहे. दरम्यान आता राज्यामध्ये उन्हाचा ताप वाढतोय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही जाणवतोय. आज धुळ्यात 10 अंश तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीचा जोर वाढेल. त्यामुळे नागरिकांना गरमी आणि थंडी दोघांचा अनुभव येतोय. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज, कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरून जरांगेंनी एक सर्वात मोठा गौप्यस्फोट केला असल्याचं बघायला मिळतंय. तर निवडणूक काळात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतलेली असा दावा जरांगे पाटील यांनी केलेला आहे. काय नेमकं जरांगे म्हणताय बघूया. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते म्हणून. अरे म्हणलं हे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला निवडणुकीच टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात आलता. मी मायावर ज्यावेळेस आणण्यात आलता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा.
वायबीए पडले म्हणजे काहीतरी जाऊ द्या ना. नाही जाऊ द्या आता सांगितलं तर तेवढं कशाला ठेवता हत्ती गेल्यानं शिकून राहिला कशाला सांगा ते पण. त्या प्रक्रियेत असतंच ना. जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची, काय करू त्याला मी तरी. यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज. सरपंच हत्या प्रकरणात उद्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणत आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद आणि सोबतच आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागेल, हा दावा सुद्धा दमानियांनी केलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दमानियांनी अनेक आरोप धनंजय मुंडेंवर केले, मात्र आता त्यात थेट पुरावे देणार असल्याचं सांगताय. माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते. आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे, बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. आणि यानंतर पुढे आणखी काही इतरही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यामध्ये पंचांसोबत हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं. या दोनही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला. त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. महाकुंभ मेळ्यामधल्या 3ऱ्या अमृत स्नानाला आता सुरुवात झाली. सर्वात आधी नागा साधूंनी स्नान केलेलं आहे, त्यानंतर मग महानिर्वाणी आणि निरंजनी आखाड्यानं संगमात स्नान केलं. आत्तापर्यंत 33 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभात स्नान केलं, तर आज सुमारे 5 कोटी भाविक अमृत स्नान करतील अशी अपेक्षा आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. 2027च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये 3 शाही स्नान असतील. या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन आता अलर्ट झालंय. प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रयागराजमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांना जगद्गुरू पदवी प्रदान करण्यात आली. महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराजांच्या हस्ते त्यांना पट्टाभिषेक सोहळा त्यांचा संपन्न झालाय. विशेष म्हणजे श्री शंभू पदम पचदश नाम जुना आखाड्यातून ही पदवी मिळणार आहे. शांतिगिरी हे महाराष्ट्रातील पहिले संत आहेत. सांगलीमधल्या कृष्णा नदीवरील पुलाचं काम हे गेल्या काही महिन्यांपासून रखडलं. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे पुलाचं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी नागरिक करत आहेत. वांगणी या रेल्वे स्थानकातील चोरवाटांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि या चोरवाटांमुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये जा करत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी आता जीवितहानी होण्याची भीती आहे. अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरू झाली आहे. अकोला पोलीस दलानं अक्कोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढली. सार्वजनिक सुरक्षितता आणि प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचं महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही जनजागृती रॅली निघाली. अकोल्यात वऱ्हाडी जत्रा सरस प्रदर्शनाला अकोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. वऱ्हाडच्या सांस्कृतिक समृद्धीचं दर्शन घडवणारी अशी ही जत्रा आहे. खेड्यापाड्यातील महिलांच्या बचत गटांना या माध्यमातून व्यासपीठ मिळालंय. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्यात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. माघ शुद्ध दशमीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत असतो. तुम्हाला देव दाखवतो म्हणत एकाला 42,000ला लुबाडल्याची घटना जालन्यात घडली. तुकाराम खेत्रे असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. खडा हातावर ठेवून रुद्राक्ष करून देतो असं म्हणत एका भामट्यानं हातचलाकी करत तुकाराम खेत्रे यांच्या खिशातील रोख रक्कम, अंगठी असे 42,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
धाराशिवमध्ये बचत गटाच्या महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. पैसे मागायला गेल्यावर या महिलांना काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली आहे. महिलांच्या घरात राख लिंबू टाकताना सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद हालचाली कैद झाल्या, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. जळगावमध्ये स्टॉक मार्केटशी संबंधित ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून मोहम्मद इम्रान यांची 7 लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलिसात अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत. अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. कारवाईमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या 24,34,000चा गुटखा हा जप्त करण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी वेहेरगाव या ठिकाणी मटका अड्ड्यावर कारवाई केली. मटका घेणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी 1,64,000चा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तकं आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आता पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचं निलंबन झालंय. एका महिलेसोबत संबंध ठेवत तिच्या पतीच्या विमा पॉलिसीचे 5 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांचा या पोलिसांनी अपहार केला. तुषार अनिल सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. तो पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा विभाग एका घड्याळाच्या दुकानावर छापा टाकलाय. दुकानदार एका नामांकित कंपनीचं नाव वापरून बनावट घड्याळांची विक्री करत होता. पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यानंतर पोलिसांनी घड्याळाच्या दुकानावर कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतलं. पुण्याच्या वाघोलीमधील गोडाऊन परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला आग लागली आहे. या आगीत कंटेनर जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी मात्र झालेली नाही आहे. नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये डॉमिनोजमध्ये पिझ्झा घेण्यासाठी आलेले 2 तरुण यांनी राडा घातला. पिझ्झाची ऑर्डर द्यायला उशीर झाल्यानं 2 तरुणांनी डॉमिनोजमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली, तोडफोड देखील केली. दोघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. मारहाणीनंतर दोघेही तरुण पळून गेले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या मुरबाडमधील आदिवासी आश्रमशाळेतील 10वी मधील विद्यार्थ्यांना झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवलेलं आहे. सुभाष तुलजी रावते असं या विद्यार्थ्याचं नाव होतं. अधीक्षक आणि मुख्याध्यापक असताना सुभाष शाळेबाहेर गेलाच कसा हा तपास सध्या पोलीस करताय. शिवाय घातपात असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय. हैदराबाद या ठिकाणच्या एका भाविकानं शिर्डीमधल्या हॉटेलमध्ये गळफास घेत आपलं जीवन संपवलं. तर आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशी सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनानं रूम नेमकी दिलीच कशी असा सवाल पोलीस उपस्थित करत आहे. या संदर्भात अधिकचा तपास सुद्धा आता सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर एक मोठी बातमी बघूया. सोलापुरात खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी बघायला मिळतेय. कर्ज चुकवलं नाही, कर्जदाराच्या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं आहे. धक्कादायक बातमी सोलापुरातून. खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आलेली आहे. गाडीचे हप्ते भरले नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलेलं आहे. या मुलाला त्यांनी एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलंय. त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली आहे. वसुलीसाठी अपहरण करणारे शकील बोंडे, इम्रान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याचं आपण पाहतोय. कर्ज भरलं नाही म्हणून मुलाचं अपहरण करण्यात आलेलं आहे. अधिकचे अपडेट या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून. विश्वभूषण, खरं तर आपण पाहतोय खासगी बँकेकडून खरं तर अशा प्रकारे वसुली केली जाते आहे. अशा प्रकारे वसुली करण्यास मनाई असताना इथपर्यंत मुजोरी नेमकी कशी केली जाते हा सवाल उपस्थित होतो. काय घटना सविस्तर?
नक्कीच आपण बघू शकतोय की अतिशय धक्कादायक ही घटना म्हणायला लागेल, कारण अशा प्रकारे ज्या पद्धतीनं जी वसुली केली चालली आहे त्याचा सर्वोच्च टोक जो आहे तो या ठिकाणी गाठला गेलाय की काय असंच म्हणायला लागेल. कारण सोलापूरमध्ये खाजगी बँक वसुली कर्मचाऱ्यांनी हा कळसच गाठलेला आहे. 4 चाकी वाहनाचे हप्ते भरण्यासाठी या कर्जदाराच्या मुलाला चक्क अपहरण केलं गेलं आणि त्याला काही दिवस गोडाऊन मध्ये डांबून ठेवलं गेलं. आणि त्यानंतर जो शकील बोंडे आहे, इम्रान शेख आणि तेवा जाधव या तिघांच्या वरती आता जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने ज्यांनी वसुली केली आहे त्यांच्या विरोधात कठोरातली कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा पोलिसांकडनं देण्यात आलेला आहे. निश्चितच धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आपण म्हणतोय कर्जदाराच्या मुलाला गोडाऊन मध्ये थांबून ठेवलंय, कर्ज भरलं नाही म्हणून थेट मुलाचं अपहरण करण्यात आलं आणि 10,000 रुपयांची खंडणी सुद्धा मागितली आहे. तर कर्ज भरलं नाही म्हणून या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं आहे. गाडीचे हप्ते या व्यक्तीचे चुकले होते आणि गाडीचे हप्ते भरू न शकल्यानं थेट मुलाचं अपहरण करण्यात आलं असल्याचं बघायला मिळत आहे. खाजगी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आता समोर आलेला आहे.